अंड्याची भुर्जी, अंड्याचे वेगवेगळे प्रकार आपण सगळ्यांनीच खाल्लेले आहेत. पण आज मी ना तुम्हाला छानपैकी अगदी सोप्या पद्धती, तसं म्हणायला गेलं तर आमच्या घरी जसे बनले जाते बघा, अगदी गावरान पद्धतीने असं हे अंड्याचं कालवण म्हणजेच अंडा करी करून दाखवणार आहे. झणझणीत इतका छान रस्सा बनतो याचा की खाता क्षणी ना इतकं तोंडाची चव वाढते. आणि एक भाकर घेतली ना तर 2 भाकरी तरी तुम्ही पोट भरून खाता. आणि इतका छान झणझणीत तिखट असा हा रस्सा बनला जातो. म्हणजे अंड्याचं कालवण ज्याला आवडत नसतं ना ते सुद्धा आवडीने खातील, इतका छान हा स्पायसी आणि झणझणीत रस्सा बनला जातो. एकदम तृप्त होतं मन. तर चला बघून घेऊया आपण ह्याला बनवायची कृती. तर इकडे मी ना 10 अंडे शिजून घेतलेले आहेत. पाहू शकता तुम्ही 10 अंडे घेतले, त्याच्यातले 3 अंडे मला बाजूला काढायचे आणि 7 अंड्याचं मी ग्रेव्ही करणार आहे. हिरवा मसाला आमच्या इकडचा हे बघा, ह्या अशा पद्धतीचा हिरव्या अशा तिखट झणझणीत मिरच्या घेतल्यात, अद्रक लसूण, थोडी कोथिंबीर आणि हे सुक्कं खोबरं घेतले. ओलं खोबरं सुद्धा तुम्ही घेऊ शकता. बस हेचं आता मी वाटण करणार आहे. आणि हे अंडे सगळे सोलून घेते आहे बघा. अंडे सोलून घेतलेले आहेत. आता आपल्याला याचे 2 भाग करायचे. तुम्ही अख्खे सुद्धा म्हणजे पूर्ण सुद्धा टाकू शकता ग्रेव्हीमध्ये, पण मी कट करून घेते. हे बघा, चाकूच्या सहाय्याने याला अलगद असं कट करायचे. एका अंड्याचे 2 भाग, 4 भाग सुद्धा केले जातात, पण 2 भाग बरे वाटतात खायला. तर खूप मस्त असं तुम्हाला मी झणझणीत गावरान पद्धतीचं कालवण दाखवते. एकदा अशा पद्धतीने करून बघा. हे बघा, सगळे असे अंडे कट करून घेतलेले आहेत आणि इकडे मी मसाला सुद्धा वाटून घेतलेला आहे. आता आपण कढईमध्ये तेल तापत ठेवायचं, याच्यामध्ये कांदा टमाटर परतून घ्यायचं आणि चांगलं याला स्लो गॅसवर फ्राय करायचं जोपर्यंत कांदा टमाटा चांगला परतून होत नाही. त्यानंतर आपण जे वाटण केले म्हणजे हिरवा मसाला जो काढलाय तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा. कांदा टमाटा थोडं परतून घ्यायचं आणि मग हे हिरवं वाटण याच्यामध्ये टाकायचं. खोबरं असल्यामुळं, अद्रक लसूण असल्यामुळं खूप छान चव येते, एकदम भारी लागते भाजी. हीच भाजी ना तुम्ही लाल मसाल्याची करू शकता, फक्त मिरची स्किप करायची. अद्रक लसूण कोथिंबीर आणि खोबरंच वाटण करायचं, बस. मिरची वापरू नका. आता बघा सगळा मसाला कसा छानपैकी परतला जातोय. ह्या स्टेजवर आपण 1 चमचा 1.5 चमचा गरम मसाला टाकायचा. खडे पावडर असतं बघा, खडे मसाल्याचं पावडर भेटतं ना, तो मसाला वापरायचा. त्यानंतर 1-1.5 चमचे इथं हळद टाकायची. 1-1.5 चमचे आपण इथे धना पावडर टाकणार आहोत. हे आपले बेसिक मसाले टाकायचे. लाल मसाल्याची करायची असेल तर ह्या स्टेजवर लाल मसाला टाकायचा. आणि हे सगळे मसाले आता एकजीव करून घ्यायचं. इकडे मी खडे मसाले वापरले नाहीत, कारण खडे मसाल्याचं म्हणजे गरम मसाल्याचं पावडर भेटतं बघा, ते वापरलं ना आपल्याला खडे मसाले वापरायची आवश्यकता नाही. तर तुम्ही पाहू शकता आपला ह्या मसाल्याचा रंग चेंज झालेला आहे मसाले टाकल्यामुळं. आणि इतकी छान चव येते ना ह्या मसाल्याने, अजिबात काहीही असं विशेष वाटण करायची आवश्यकता नाही. मग हे बघा किती सुंदर असा मस्त मसाला झालाय का नाही. किती ग्रेव्ही अशी छान दाटसर झालेली आहे. आणि ह्याला स्लो गॅसवर परतून द्यायचं. 1-5 मिनटं तरी याला वेळ द्यायचं. जोपर्यंत ह्याला छानपैकी तेल सुटत नाही ना तोपर्यंत ह्याला परतून द्यायचं अगदी स्लो गॅसवर. जितका चांगला तुम्ही हा मसाला ना परतून घेताल तितकीच भाजीला कालवणाला मस्त टेस्ट येते. हे बघा थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. तर पाहू शकता आपला हा झणझणीत स्पायसी मसाला म्हणजे ग्रेव्ही किती छान झालेली आहे. आणि हे 5-6 मिनटं मी स्लो गॅसवर ठेवलेला आहे. हे असं चांगल्या प्रकारे मसाला ना कढून द्यायचा म्हणजेच परतून घ्यायचा. आणि आता तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याचा टेक्स्चर बदललेला आहे. एकदा करून बघा आणि याची टेस्ट घेऊन बघा. आवडीने खाताना आणि नेहमी अंडा म्हणलं की तुम्ही अशा पद्धतीने करता नक्की. हे बघा जवळून बघू शकता ही ग्रेव्ही किती दाटसर झालेली आहे. अजिबात रस्सा जरी नसेल करायचं तर अशा स्टेजवर तुम्ही अंडे वगैरे टाकून मिक्स करून बनवू शकता. आता इकडे मी 1 मोठा ग्लास भरून पाणी टाकलेलं आहे, कारण मला रस्सा बनवायचा आहे. भातासोबत भाकर वगैरे चुरून खायला रस्सा पाहिजे. त्यामुळे इकडे मी 1-1.5 ग्लास असा पाणी टाकलेला आहे, जेणेकरून आपल्याला रस्सा बनला जातो. आता ह्या रश्श्याला उकळी येऊन द्यायची. मीठ आपण टाकलं नव्हतं म्हणून आता इकडे मी मीठ टाकले. आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि द्यायची याला थोडेसे 2-3 मिनटं उकळून. मसाला परतवायला थोडा वेळ घ्यायचा, उकळी फुटायला थोडा वेळ घ्यायचा. म्हणजे मसाला परतणं आणि उकळी येणं ह्याला जितका चांगला वेळ देतात तितके छान
तरी रस्स्याला चव येते. मग भाजी कोणतीही असो. आता बघा किती छान तरी यायला लागली आणि उकळीसुद्धा चालू झालेली आहे. आणि आपल्या ह्या रश्श्याला, गावरान रश्श्याला अशी ही अंड्याची, हे बघा किती मस्त असा हा रस्सा बनला झालेला आहे. आणि याला मी उकळून देत आहे. स्लो गॅसवर उकळून द्यायचं, काही घाई करू नका, थोडा वेळ ठेवून द्या. आणि थोडासा चांगला खळखळून झालं की मग आपण हे कट केलेले अंडे याच्यामध्ये एक एक करून सोडायचे. एक 5 मिनटं तरी हा रस्सा उकळून द्या. त्यानंतरच हे अंडे याच्यामध्ये असे एक एक करून अलगद टाकायचे. आता मी सगळे अंडे कट केलेले याच्यामध्ये टाकून घेते आणि मग हलक्या हाताने पूर्ण अंडे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. अख्खे अंडेसुद्धा टाकू शकता, फक्त अंड्याला थोडीशी चीर पाडायची, म्हणजे कट करायचे, म्हणजे कसा रस्साचा अर्क अंड्याला सेट होतो, चव लागते. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि पुन्हा एकदा 2-3 मिनटं उकळून द्यायचं, म्हणजे अंड्याची चवसुद्धा रश्श्यामध्ये उतरते. तर तुम्ही पाहू शकता सेम प्रोसेसने तुम्ही चिकनचं कालवणसुद्धा बनवू शकता, मटणाचा रस्सासुद्धा तुम्ही असा बनवू शकता सिंपल पद्धतीने, पण अगदी छान लागतो. हे बघा मी अंड्याचं कालवण असंच करते नेहमी, फक्त मिरची किंवा मसाला इतकंच चेंज करते. बघा किती मस्त झालं का नाही. आपला गरमागरम असा थंड वातावरणामध्ये जर असं झणझणीत अंड्याचा रस्सा खायला भेटला तर किती म्हणजे आनंद, जेवणाची एक वेगळी मजा येते. झाकण ठेवलेलं आहे आणि चांगली उकळी खळखळून फुटलेली आहे. आता गॅस बंद करायचा. तुम्ही बघू शकता आपला तरीचा रंग कसा आलेला आहे. गॅस बंद केलाय आणि आता याला थंड करायचं, प्लेटमध्ये सर्व करायचं. बघा किती मस्त वाटतोय का नाही हा आपला अंड्याचा गावरान रस्सा. ह्या रश्श्याबरोबर ना बाजरीची, ज्वारीची भाकर ना अशी चुरून खाण्याची एक वेगळी मजा. मी तर तशीच खाते, तुम्ही जर नक्की एकदा करून बघा. मस्त झालेला आहे. आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते. गरमागरमच ह्याला खायचं आहे. राईससोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खूप छान लागतो हा गावरान अंड्याचा रस्सा. चला आता आपण ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा मस्त झालाय का ना आपला हे अंड्याचा रस्सा. छानपैकी असा तरीवाला, हिरवागार असा, तिखट आणि झणझणीत आहे. मात्र तुम्ही कमी तिखट करू शकता मिरच्या, पण मला तिखट आवडतं झणझणीत असा. हे बघा मस्त झालाय का नाही. तोंडाला पाणी सुटते पाहता क्षणी. बाजरीची भाकर केलेलीच आहे आणि आता लागली मला भूक. तुम्ही पण या सगळे खायला आणि असा अंड्याचा रस्सा नक्की ट्राय करून बघा. इतका भारी लागतो ना, ज्याला पण तुम्ही देताना तर खरं सांगते भरभरून तारीफ करतील की किती भारी बनवला आहे. आणि भातासोबत सुद्धा थोडासा रस्सा टाकायचा आणि मस्तपैकी खायचा. तर कशी वाटली तुम्हाला आपली अंड्याची ग्रेव्ही? एकदम गावरान आणि आमच्याकडची पद्धत तुम्हाला दाखवली. एकदा करून बघा. चला आता मी जरा खाऊन बघते, याची टेस्ट घेऊन बघते की कसा झालेला आहे. मीठ जर कमी जास्त झालं असेल तर आपण नंतर ॲड करू शकतो. तर बघा मी माझं प्लेट केलेलं आहे तयार. इकडं कांदा, लिंबू घेतलेला आहे, मस्त टमाटा वगैरे कट करून घ्यायचं आणि थंड वातावरणात असं गरमागरम झणझणीत अंड्याचं कालवण बनवायचं. हे बघा बाजरीची भाकरी केली आहे, मस्त कडक भाकर केलेली आहे. आणि ही भाकर ज्वारीची असो किंवा बाजरीची असो, अशा कालवणामध्ये ना इतकी भारी वाटते. मस्त अंड्याचा एक पहिला घास घ्यायचा, ह्या तिखट झणझणीत रश्श्यामध्ये बुडवायचा आणि याचा आनंद घ्या. सोबत राईस घ्यायचा. इतका भारी, म्हणजे तो तोंडामध्ये इतका स्पायसीपणा जाणवला ना, मस्तच वाटलं. खरंच तोंडाची चव आल्यासारखं झालं. तर नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर खायचं पण झालं असेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा, कारण असा रस्सा बघितला तर सगळ्यांचंच मन होतं. माझंसुद्धा झालं आहे. हे बघा मस्त वाटतंय आणि खरंच खूप छान झाला आहे. सिम्पल पद्धतीने केलेला आहे. तुम्ही पण या सगळे खायला आणि अशीच व्हिडिओ बघत राहा. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा, मस्त राहा.